गवळण गवळण येते का ते गवळण म्हणा. जाऊ दे रे मला, जाऊ दे रे मला, जाऊ रे आनंद लाला रे गोपाला, आनंद लाला रे गोपाला. जाऊ दे रे मला, जाऊ दे रे मला, जाऊ दे आनंद लाला रे गोपाला, आनंद लाला रे गोपाला. येवत या ठिकाणी वनभोजनाचा कार्यक्रम चालू झालेला आहे. घराला कुलूप लावून हे वनभोजनाचा आनंद घेण्यासाठी वनात आलेले आहेत आणि आज आपण त्यांच्या समक्ष भेट घेणार आहोत. या ठिकाणी वनभोजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडलेला आहे. दुपारचं न्याहारी हे वनामध्ये केली जाते आणि यवत पंचक्रोशीतील सर्व नागरिक वनभोजनाचा आनंद घेत आहेत. तर आपण त्यांना समक्ष भेटणार आहोत. रामकृष्ण हरी. झालं का वनभोजन? आज वनभोजनाचा कार्यक्रम वनभोजन हे पूर्वी काळात असं होतं, निसर्गाची पूजा करणे म्हणजे पृथ्वी, वायू, आकाश याची पूजा करायची पूर्वी लोक. नंतर काळांतराने त्याच्यात बदल होत गेला आणि आपण आता फक्त वनभोजनच करतोय. कुठं मांडली? केली का? पूर्वी असंच व्हायचं, जंगलामध्ये जायची लोक, डोंगराची पूजा करायची, निसर्गाची पूजा करायची. जे पंचमहाभूत आहे त्या पंचमहाभूताची पूजा करायची लोक. तुकाराम महाराजांनी सुद्धा ते सांगितलं होतं. आमासोय हा अभंगच आहे तुकाराम महाराजाचा. वृक्षवल्ली आमासोय रे. आम्ही सोयऱ्यांकडे आलोय ना आता भेटायला. सोयरेच आम्ही सोयरेच आहे त्यांची, म्हणून सोयऱ्यांना भेटायला. वृक्ष हे मानवाचे सोयरे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा एक अभंग आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. वरे आळविते, पक्ष्यांना आळवाय लागतो. हा म्हणा, येतो का तुम्हाला तो अभंग? आता लक्षात नसेल. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीने सुस्वरे आळविते. एक कडव का होईना पण मांडला तुम्ही. बरोबर. त्यात पुढे आहे ना येणे रुची. हा हा हे पण आहे. पण आता घेतलं तर पण 2 दिवस झाले. आता वारीला गेलो. आता श्रावण महिना सुरू होईल आखाड झाल्याच्या नंतर आणि श्रावण पावसाच्या रिमझिम चालू झालेली आहे आणि आज वनभोजनाच्या निमित्ताने यवत पंचक्रोशीतील सर्व नागरिक हे वनामध्ये जाऊन वनभोजन घेत असतात. आज आपण यवतमध्ये हा नागरिकांनी याचा वनभोजनाचा आनंद घेतलेला आहे. पूर्वीच्या तर आताच्यात काय फरक वाटतोय? नाही फरक. काय राहिलेलं आहे का? कोणी आहे का तिथं खेळायला का काय? आमच्या गावातले जे जुनी लोक आहेत तेच इथं येऊन बसतात. काय लोक रानात जातात, त्यांच्या शेतात जातात. पण पूर्वी जायचं का शेतात? पूर्वी इथंच यायचे. आता गावाच्या जवळ असल्यामुळे यायचे लोक. आता काय झालं, लोकांनी रानात घरं बांधली, जायला लागली. त्यांच्या शेतात जायला लागली लोक. तिथं आपल्या शेतातलं काम पण होतंय. काम करायचं आणि तिथंच असं होतं. दोन्ही काम एकत्र होतं. पण या ठिकाणी पूर्वी असं व्हायचं, सगळे तरुण पोरं पण असायची. कबड्ड्या, कुस्त्या खेळायच्या, कुस्ती, खो-खो, व्हॉलीबॉल, पतंग खेळायला जास्त आपली गडबड असायची. पोरं जेवली की बाया माणसं चालत परत पाटावर पॉवर हाऊस पर्यंत जायचं. रेसिपी लोक यायचे बरं का. इथं फेर धरायचे, फेर बायका. नाही, इथं सगळ्या बाया पण हे करायच्या ना, फेर धरायच्या, गाणी म्हणायच्या. कबड्डी खेळायच्या, खो खो खेळायच्या. आपल्या पूर्वी सगळे इथे येऊन
मध्ये असायची. आपण तिकडे फिरायला. पूर्वी वनभोजनाचा आनंद इतका वाटायचा की लवकरच सुरुवात करायची घरी. आतलाच माणसं घराच्या बाहेर यायची. घराच्या बाहेर. शबीरा निघायच्या आधी माणसं बाहेर असायची. अहो, 4 वाजता उठून लोक स्वयंपाकाला लागायचे. हा. आता काय 7 ला उठा आणि 6 ला उठा. आता कोण बघते 9 आणि 10 वाजता तिकडे यायला. पहिले 8ला तर माणसं बाहेर असायची गावाची. 8 वाजता पूर्वी वनभोजनाच्या दिवशी सकाळी लवकर उठ. गाड्या गावाच्या बाहेर ठेवायची. का तर सकाळी बांधलेला असायचं. बरोबर. रस्ते बंद असल्यामुळे सकाळीच बघ गाड्या बाहेर काढायच्या. पूर्वी गाडी जर गावात दिसली तर लोक वरडायचे, ए गाडी घे बाहेर, गाडी घे बाहेर. तुमच्यापर्यंत गोपाळने तर हवा घालवली गाड्यांची. गेल्या वेळेला गावात गाडी दिसली की हवा सोडायची. पहिले सोडा, पहिले गाडी कमी पण सायकली जास्त असायच्या. सायकली जास्त होत्या, गाडी कमी होत्या. गाड्या कमी होत्या. सायकल म्हणजे मोठी यवत या ठिकाणी वनभोजनाचा कार्यक्रम चालू झालेला आहे आणि यवत पंचक्रोशीतील सर्व नागरिक, सर्व व्यापार दुकानदारी बंद करून, गाव बंद करून, घराला कुलूप लावून हे वनभोजनाचा आनंद घेण्यासाठी वनात आलेले आहेत आणि आज आपण त्यांच्या समक्ष भेट घेणार आहोत. या ठिकाणी वनभोजनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडलेला आहे. दुपारचं न्याहारी हे वनामध्ये केली जाते आणि यवत पंचक्रोशीतील सर्व नागरिक वनभोजनाचा आनंद घेत आहेत. तर आपण त्यांना समक्ष भेटणार आहोत. भेटूया चला. रामकृष्ण हरी. झालं का वनभोजन? वनभोजनाचा आनंद कसा घेतला तुम्ही? काय वाटलं तुम्हाला? आज लय दिवसातून तुम्ही घराच्या बाहेर येऊन वनामध्ये भोजन केलंय आणि बाहेर ज्यावेळेस निसर्गाच्या वातावरणामध्ये आपण जेवण करतो ह्याचा आनंद वेगळाच येतो. तुम्हाला कसा आलाय? जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी आपल्याला एक अभंग सांगितला होता आणि त्या अभंगाच्या माध्यमातून सगळी लोक जे आहेत ह्या अभंगाचं खरंच स्तुती करावं एवढी कमी आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी त्या तत्पूर्वी हा अभंग घेतला होता. वृक्षवल्ल्या आम्हा सोयरे वनचरे सुसवरे आळवलीचे रुची असं पुस्तक खूप आहे त्यामध्ये. भरपूर आहे. या संदर्भामध्ये अनेक सांप्रदायिक पद्धतीतले अनेक लोक आहेत आणि या अभंगाचा आज आनंद घेत असतात. वनामध्ये जाऊन वनभोजन घेतात आणि वृक्षांनाही तुम्हाला एखादा अभंग किंवा गवळण येत असली तर म्हणा. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. वृक्षवल्ली आम्हा सोय वनचरे. वृक्षवल्ली आम्हा सोय रे. गवळण येते का एखादी गवळण म्हणा. तुम्ही म्हणा, तुमच्या पाठीमागं म्हणतील. जाऊ दे रे मला, जाऊ दे रे मला, जाऊ रे आनंद लाला रे गोपाला. नंद लाला रे गोपाला. जाऊ दे रे मला, जाऊ दे रे मला, नंद लाला रे गोपाला. नंद लाला रे गोपाला. निघून गेल्या गवळणी साऱ्या मथुरेच्या बाजाराला. उशीर झाला बाजाराला, उशीर झाला बाजाराला. नंद लाला रे गोपाला. नंद लाला रे गोपाला. नंद लाला रे गोपाला. जाऊ दे रे मला, जाऊ दे रे मला, जाऊ दे रे मला, जाऊ दे रे मला, मथुरेला. नंद लाला रे गोपाला. नंद लाला रे गोपाला. निघून गेल्या गवळणी साठ मग कृष्ण आडवू नको,
आमची वाट उशीर झाला बाजाराला उशीर झाला बाजाराला नंदलाला रे गोपाला नंदलाला रे गोपाला नंदलाला रे गोपाला एका जनार्दनी गवळण राधा एका जनार्दनी गवळण राधा कृष्ण सख्याची चढली बाधा कृष्ण सख्याची चढली बाधा उशीर झाला बाजाराला उशीर झाला बाजाराला नंदलाला रे गोपाला नंदलाला रे गोपाला नंदलाला रे गोपाला रामकृष्ण हरी वा वा वा